असे काही चित्रपट केलेले आहेत की त्याच्यात मी तुम्हाला खूप पकवले. रेसिपी चुकल्या त्या, इतक्या घाणेरड्या होत्या सिनेमे. म्हणून मग मी शक्यतो प्रमोशन टाळतो. पण आता प्रमोशनच्या निमित्तानं आपल्याला अवांतर गोष्टी बोलता येतात. आजच्या राजकारणाबद्दल सुद्धा तसंच आहे. मग असं तो विषय नको बोलायला. म्हणजे हेडलाईन असेल नाना आणि यांची तुलना यांच्याशी केली. पूर्वी मला मी अगदी खरं म्हणजे हे बोलणं बरोबर नाही. मी खूप वेळा जातो इथे येरवडा किंवा नाशिक जेलमध्ये किंवा नागपूरला सगळीकडे जेलमध्ये जाऊन मी अतिशय तसं काम करायला अतिशय विचित्र आहे माणूस. म्हणजे काम करणं कठीण आहे माझ्याबरोबर. शूटिंग नंतर मला कोणाचे चेहरे पाहायला नाही आवडत. म्हटलं असं जर करत राहिलात एक दिवस मरून जाल, वेडे व्हाल, ह्या नोकऱ्या सोडा असं मी त्यांना सांगितलं. आता मी आमचं ठरलंय की शेतावर सगळे अख्खी आपली 83ची टीम आहे त्यातले जे जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं. दोनला नाही रजा नव्हती. बाबा गेले की तो येईल असा अभावितपणे तो बोलून गेला. मला कायम हा आक्षेप आहे बरं का की नमस्कार, मी आहे आरजे शोशू सोनाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे बहुआयामी व्यक्तिमत्व, अभिनयाचं विद्यापीठ, साधेपणा आयुष्यात माणसाने कशा पद्धतीने जगला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण अभिनेते नटसम्राट नाना पाटेकर सर आहेत आज आपल्यासोबत. सर प्रणाम, नमस्कार. छान वाटतंय. बोल, कसे आहात तुम्ही? उत्तम. प्रमोशन मध्ये थकायला होतं का? प्रमोशन मध्ये मला एक तर मुळामध्ये प्रमोशन ही कॉन्सेप्ट मला फार नवीन आहे. मला कंटाळा येतो. कारण आमच्या वेळी कसं होतं की 1-4 पोस्टर्स लागले, 2-4 होर्डिंग लागली की आमचं प्रमोशन संपायचं. त्यावेळी कुठले इंटरव्ह्यू वगैरे काही नव्हते. म्हणजे अंकुशच्या वेळी तर अजिबातच नाही. नंतर हे कधी सुरू झालं मला माहिती नाही की वेगवेगळे चॅनल्स आले, वेगवेगळे अमुक झालं, त्यावेळी सुरू झालं. पण मला असं वाटतं की तुमची कलाकृती छान असेल तर मग तुम्हाला प्रमोशन वगैरे ह्या गोष्टींची गरज असू नये. पण आता ते लोकांपर्यंत पोचवणं की सिनेमा येतोय, निदान पहिला शो तुम्ही आतमध्ये गेलात त्याच्यानंतर तुम्ही आपोआप बोलता की हे छान आहे किंवा चांगलं नाही. पण ते जाण्यासाठी म्हणून प्रमोशन करावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हटलं अरे सिनेमा करत असताना मी माझा जेवढा जीव ओतायचा तेवढा मी ओतला. आता मी त्याच्यात अजून काय त्यांना सांगणार, बरं या बरं का माझा सिनेमा पहा बरं का. ते म्हटलं मला नाही आवडत ते तसं. येतील ते इतकी वर्ष 50 वर्ष ते माझा सिनेमा आला की ते बघतच आले. म्हणून मी 50 वर्ष राहिलो इथे, टिकलो. नाही तर मी टिकलोच नसतो. तर म्हणजे म्हणून मग मी शक्यतो प्रमोशन टाळतो. पण आता प्रमोशनच्या निमित्तानं आपल्याला अवांतर गोष्टी बोलता येतात. आजूबाजूची जी विसंगती चालली आहे त्याच्या संदर्भात आपल्याला बोलता येतं. तर त्यामुळे मग मी म्हटलं चला जाऊया, काय हरकत नाही आहे. पण मला खरंच अजिबात नाही आवडत ते प्रमोशन. आपण केलेली गोष्ट ही अतिशय छान आहे, आपल्याला वेगळं बोलावं लागणं याच्यासारखं दुर्दैव नाही. ती छानच आहे याचा तुम्हाला कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे. नक्कीच हा सिनेमा खूप लोक अतिशय जीवापाड असं 1-2दा 3दा पाजतील. मग तेवढं सगळं तुमच्या मनात असताना का करावं असं वाटतं. तर त्याला उत्तम उत्तर असं आहे की नाईलाज. प्रोड्युसर म्हणतात नाही सर ते आजकाल तो वो करना पडता है. मग अनिलनी सुद्धा माझा तुझ्या ठिकाणी अनिल कपूर बसला होता असा एक इंटरव्ह्यू अनिलनी घेतला माझा. एक इंटरव्ह्यू माझा विशाल भारद्वाजने घेतला. एक कदाचित आमिर खान घेईल, कोणी घेतील. किती छान सर. पण त्या निमित्तानं कसं होतं, त्या निमित्तानं आपल्याला व्यक्त होतं. हां, आणि एकमेकांबद्दल आम्ही बोलणंच नाही ना. अनिल तर चला आम्ही भेटतो बोलतो, एक काही वेळानंतर आपलं एक 10 दिवसानं 15 दिवसानं आमचं फोनवर छान बोलणं असतं. पण बाकीच्या मंडळीची तसं नाही ना. पूर्वी कसं होतं की तुम्ही सिनेमात काम करता नाही करता तरी सुद्धा नाती टिकून असायची. आता तसं नाही. काम असेल त्यावेळेस तुम्ही आपलं एकमेकाला भेटता, तेवढंच पुरतं होतं ते. आता आपण नवीन सिनेमा करतोय तर मग त्यावेळी जॅकी वगैरे सगळे भेटणार, संजय भेटणार, अक्षय भेटणार, रितेश भेटणार, ते मग सगळी गँग भेटणार. कसलं भारी सर. तुम्हा सगळ्यांना असं एकत्र भेटताना बघून किंवा तुमचे असे जे इंटरव्ह्यूज येतील, आता जसं तुम्ही म्हणाल की अनिल सरांनी तुमचा इंटरव्ह्यू घेतला आहे, विशाल घेतलेला आहे किंवा आमिर खान घेतील, तर आमच्यासाठी म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी ही गोष्ट खूप भारी आहे की वाव, आपले आवडते कलाकार एका स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. आणि जेव्हा चित्रपटामध्ये बघतो तेव्हा ते कॅरेक्टर तुम्ही जगत असतात. पण जेव्हा तुम्ही असं कॉन्व्हर्सेशन करतात तेव्हा तुम्ही एकमेकांना व्यक्ती म्हणून जे आहे ते आमच्या समोर येत असतात. आणि आम्हाला असं वाटतं की हे आम्हाला जाणून घ्यायला खूप छान वाटेल. म्हणजे आता आम्ही नानांना बघतो तर नानांचं एक रूप आम्हाला दिसतं की
कॅरेक्टर तर तुम्ही करतात, पण नाना प्रचंड फूडी आहे. नानांना असं खाऊ घालायला लोकांना आवडतं. नाना किती मस्त मटण करतात, लोकांना खाऊ घालतात, आग्रहाने खाऊ घालतात, रागवतात, खा आधी. तसंच जॅकी दादांचं पण आहे. हो हो, जॅकी, अनिल, ही सगळी मंडळी, मिथून, ऋषी कपूर आमचा गेला, हे माझी सगळी मित्रमंडळी, डॅनी. तर हा आमचा एकमेकाला फोन करणे, कसा आहेस, काय आहेस, काय नाही. माझ्या वाढदिवसाला कुठेही असेल तरी डॅनी दरवर्षी ते फुलं पाठवणार म्हणजे पाठवणार. आता किती वर्ष आम्ही काय क्रांतिवीरमध्ये काम केलं एक, अदरवाईज मी डॅनीबरोबर कुठे केलं का, नाही केलं. डॅनीबरोबर कामच नाही केलं. पण तरी पण डॅनी हा तिकडचा हे आहे ना, अगदी राजाच आहे ना, त्याचा जिथला कुठला आहे तो. तर पण तो आवर्जून ते मला पाठवणार, नाना आज वाढदिवस आहे तुझा, अमुक आहे. ते गंमत असते ग. सर मला असं वाटतं की ही जे नातं जपण्याची जी गोष्ट आहे ना, ती आता हरवत चालली. तेच ह्याच्यामध्ये नाती जपणं जे आहे, आणि जपणं म्हणून जपायची नसतात, ती सबकॉन्शियसली जपली गेली पाहिजे. आपण कसं सहज एखादं पोर रडायला लागल्यावर कडेवर घेतो, तसं बाप सुद्धा एका वयानंतर मुलंच होतं ना ते. तर त्यांना तुम्ही कडेवर नका घेऊन, पण निदान त्यांच्या बाजूला बसून विचारा तर खरं, कसे आहात, काय आहात, बरं आहे ना, छान आहे ना. काही नसतं, आईबापांना म्हाताऱ्यांना काही फार अपेक्षा नसतात. मुलं त्यांच्या खिसगणतीत आम्ही आहोत एवढंच पुरेसं असतं त्यांना. ते ज्यावेळी नाही म्हटल्यानंतर मग तो वनवास असतो. एकत्र राहत असताना सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही. तू तिथून जात असताना तशीच निघून गेलीस. माझी सून किंवा माझी मुलगी किंवा माझी नातवंड म्हणजे, अरे मी इथं बसलोय ना, माझ्या पुढ्यात तुम्ही चहा आणून देणं, खायला प्यायला देणं म्हणजे तुम्ही माझी सरबराई करणं म्हणजे काही जगणं नव्हे. तिथनं जाताना बाबा मी जाऊन येतोय, अरे हा सावकाश जा बरं का, गाडी आहे ना, ड्रायव्हर का तू चालवतोयस, हळू चालव, बरं काहीतरी ते तुम्ही सहज तेवढंच असतं. खरंय खरंय. हां, मी हे रिलेट करू शकते, कारण की मी रोज जेव्हा घरात निघते तेव्हा माझ्या सासूबाईंना म्हणत असते की मम्मा मी येते, हां ये सावकाश. जसं तुम्ही आता म्हणाल की सावकाश जा, त्यांना माहितीच आहे की सावकाश जाणार, पण ते म्हणणं आणि ते एक कनेक्ट, नाही ते आतून ते काही ते रेकॉर्डेड आणि बटन दाबायचं नाही, ते आपोआप येत असतं. हां, काय ते असंच असतं, ते आपल्या विचारात असले तरी सुद्धा ते आपोआप येणारच. सर मला हे सांगा की हा चित्रपट कुटुंब जाऊन नक्कीच बघेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्यावरती प्रेम करत असतो, पण आपल्याला लहानपणी कसं वाटत असतं की नाही, कुटुंबातला हा सदस्य आहे ना, तो मला विशेष समजून घेतो, किंवा हा यालाच माहिती की माझ्या मनात काय चाललंय, किंवा हाच मला जपत असतो. तुमच्या बाबतीत असं कोण होतं? कुटुंबातलंच असायची गरज नाही, तो बाहेरचाही असू शकतो, जो कुटुंबाचा सदस्य. मग तुमचं कुटुंब बनतो. ह्याच्यामध्ये ते तसं आहे ना. तर माझ्या बाबतीत मला एक बरं होतं की माझे वडील, आई, भावंड ह्या सगळ्यांनीच इतकं छान प्रेम केलं. त्यामुळे म्हणजे आमच्या घरातलं सगळ्यात नाठाळ होतो मी, त्यामुळे मला ते सगळ्यांना ती भीती होती, ह्याचं काय, कुठल्या क्षणी काय होईल, अनप्रेडिक्टेबल. वाटलेलं मनात आलेलं तो कधीच लपवत नाही, बोलतो. प्रत्येक ठिकाणी बोलणं बरोबर नाही असं त्यांना वाटायचं, आणि मला कधीच तसं वाटलं नाही की आपल्याला वाटलं मला तुला नाही आवडली तर मी सांगायचो की नाही मला तुला भेटावंसं वाटत. बरं कालांतरानं तुझं काहीतरी छान झाल्यानंतर मी आवर्जून तुला फोन करून सांगतो, अगं छान मी वाचलं ते, फार वा, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे कायमस्वरूपी अडी किंवा कायमस्वरूपी असं हे नाही आहे आपल्याला त्या क्षणाला. आजच्या राजकारणाबद्दल सुद्धा तसंच आहे मत. कायमस्वरूपी कोणी आवडावे असे पूर्वी माझे होते, सगळेच होते. आता कायमस्वरूपी नाही, हा एक कन्सिस्टन्सी लागते ना, सातत्य जे लागतं प्रत्येकाच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये, ते सातत्य आता कुठेतरी हरवलंय. त्यामुळे ते सातत्य तुम्हाला जिथे दिसतं तिथे तुमचा जीव जडतो ना. अगदी छान. आपण म्हणजे फार गोंडस दिसणारी जी ही असतात, असं तो विषय नको बोलायला. तर ते सांगू शकता सर तुम्ही? नाही, ते फार भयान आहे. म्हणजे उद्या पहिल्यांदा म्हणजे हेडलाईन असेल, नाना आणि यांची तुलना यांच्याशी केली, असं नको. तर गंमत काय होते, थोडासा हळुवारपणा, जगण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी आहेतच, पण ओलावा लागतोच. तुम्हाला ते नसेल तर त्या जगण्याला गंमत नाही. आणि प्रामुख्यानं ह्या वयाची जी माणसं असतात, एक 70 ओलांडली, 60 ओलांडली, 65 ओलांडली की नाही म्हटलं तरी एक खचत जाणं असतं, डिटेरिओरेशन असतं तुम्हाला ते. मग त्याच्यामध्ये तर त्यावेळी ते जास्त, बाबा काय बरं आहे ना, असं काय दिसतं, काय हवं आहे का,
जाऊ दे मी आज कामाला नाही जात, बसतो इथेच. नाही नाही रे, सगळं बरं आहे, मस्त आहे, तेवढंच हवं असतं. खरंय खरंय. तू राहा किंवा बस माझ्याबरोबर हे नको, तेवढं बोललाच पुरेचं असतं. सर आणि त्यातून हा अतिशय खट माणूस आहे, जे मी केलेलं आहे असा इरेक्ट आहे, त्याला काही नाही, तो लाथाडतो मृत्यूला सुद्धा, असा फुटबॉलसारखा तो लाथाडतो, त्याला काही देणं घेणं नाही. इच्छाशक्ती जबरदस्त असेल आणि इच्छा मरण असलेला माणूस आहे, की मला माझ्या पद्धतीनं मी जगणार, माझ्या पद्धतीनं मी मरणार, अशा वृत्तीचा माणूस आहे. त्याला कोणाची बाजूला आजूबाजूला त्या सहानुभूतीची गरज नाही आहे. दादा मला एक सांगा की तुम्ही नेहमी तुमच्याबद्दल सरळ स्पष्टपणे बोलतात, रोखठोक बोलतात असं म्हटलं जातं. हा जो तापटपणा जसं तुम्ही म्हणाला की तो लहानपणापासूनच तुमच्यामध्ये हो, आहे. तापटपणा म्हणजे आहे, आता त्याला काय करायचं, तो खूप समी. आता कधी असं वाटलं का की ह्या तापटपणामुळे आपली काही नाती जी आहेत ती आपल्यापासून दुरावली गेली? नाही नाही, नाती नाही खराब झाली, व्यावसायिक नुकसान झालं, पण ते ठीक आहे, त्याने काही फरक पडत नाही. आपल्याला आपल्यासारखं जगता येणं याच्यासारखा आनंद नाही. खरंच आहे, फार नाही तर मी महत्त्वाचं आहे. याच्या बदल्यामध्ये अजून मला 200 कोटी रुपये मिळाले असते, पण मला सगळं असं करून जगावं लागलं असतं, तर ते मला नसतं आवडलं. कारण ते 200 कोटी मला नकोच आहेत ना, काय करायचं मी त्याचं, कारण माझी ती गरज नाही आहे. माझ्या गरजा फार छोट्या आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी 200 कोटीची गरज नाही. आणि तरीसुद्धा तसंही न करता सुद्धा 200-400 कोटी दिलेच की लोकांनी आम्हाला. करायचं काय ते, सरते शेवटी ते देऊनच जायचे आहेत कोणाला. आमचं नाम फाउंडेशन आहे, त्यामुळे त्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, आणि आमची मुलं फार गोड आहेत सगळीच, मल्हार आहे, गणेश आहे, प्रसाद आहे, आणि नाममध्ये काम करणारी सगळी जी मंडळी आहेत मुलासारखीच आहेत. तर तुमच्याकडे एवढं मोठं माध्यम असताना तुम्हाला दुःख कसली? काहीच नाही, कसलीच दुःख नाही. आणि त्याच्यापेक्षा अजून पैसे कशाला लागतात? आज आपण काम करत असताना काल काय 100, 200, 300 कोटीची कामं व्हायची, आता हजारो कोटीची कामं होतात. आणि ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, भारतभर. आणि त्याचं कारण टाटा मोटर्स आपल्याबरोबर त्यांचा MOU झाला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा झाला, UP, छत्तीसगड, तर सगळेच आता भारतभर आपण याच्यामध्ये काम करतो. वटवृक्ष झालाय खरं तर दान आता. हो, पण त्याच्यासाठी काय वेगवेगळी मुलं जवळ येणं गरजेचं असतं. आमचा गणेश थोरात जो आहे तो इतकं काम करतो, त्याने आयुष्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचा जो व्यवसाय आहे तो बाजूला राहिला सातत्यानं. ते सातत्य टिकणं, आणि त्याच्या बदल्यात काय हवं आहे का? काही नको आहे. काही तुझी राजकीय लालसा आहे का तुला? ते काही नाही, तो आपलं काम करत राहणं. सर तुम्ही पण गेले अनेक वर्षांपासून काम करतात, 50 वर्ष झाली आहेत. तुमचा प्रत्येक चित्रपट आणि प्रत्येक चित्रपटातली भूमिका जर आपण पाहिली तर त्याच्याशी तुम्ही एकरूप होतात. ते कॅरेक्टर राहत नाही, त्यात तो जिवंतपणा येतो. तर हे कॅरेक्टरशी एकरूप होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी जमते? त्याच्यामध्ये हो, ते जमते. तुम्हाला अतिशय पोटतिडकीनं काय सांगायचं असेल तर मग ते काय आपोआप होतं. आणि सुदैवानं मला खूप लोक पाहायला मिळाली माझ्या आयुष्यामध्ये. आणि मला घरात नुसतं कोंबड्यासारखं आता घर कोंबडा बसलाय असं तसं नाही, मला सतत लोकांना भेटणं आवडतं. गावाखेड्यात जाणं, म्हणजे मला कोणीतरी आलेत भेटायला आणि बोललो आणि मी शिकलो असं नाही. तिथे जा, तिथे बसा, तिथे. पूर्वी मला मी अगदी खरं म्हणजे हे बोलणं बरोबर नाही, मला सिगरेट मी खूप ओढायचो, मी ते सोडून दिली. दारूच्याबद्दल काय, मी दारू अशी फार कधी प्यायलोच नाही, पण मग तीही बंद करून टाकली. कारण बाकीच्या कामाची आता एवढी झिंग आहे, तर त्यामुळे आता वेगळी याची कशात तरी भरून आणलेली झिंग नको वाटते. आता हे जास्त गंमत वाटते. खूप भारी. मला ही गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की प्रत्येक चित्रपटातली भूमिका अजरामर झालेली आहे. त्याचे वेगवेगळ्या चाहता वर्ग आहे, लहानांपासून मोठा. म्हणजे आमच्याकडे एक लहान मुलगा होता, मी जेव्हा 10वीत होते आणि तो आय थिंक 4थीत होता, तेव्हा तुमची क्रांतीवीरची कॅसेटवरती सिनेमा होता पूर्ण. तर तो सतत लूप मोडवरती लावलेलं असायचं, कारण की तुमचा आवेश, तुमचे त्यातले डायलॉग्स, तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त होत होते ते त्याला खूप भावलं होतं. तो 4थीचा होता आणि मी 10वीचे होते. तेव्हा मला असं वाटतं की याला का नाना आवडत असतील, का याला यांच्या सारखं कॅसेट, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा शाळेतनं आला, शाळेतनं फ्री वेळ असेल तर तेव्हा तो ऐकायचा. तर हे तुम्ही जे लहान मुलांपासून सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेले आहेत, काय चित्रपट स्वीकारत असताना निकष ठरवले होते जेणेकरून आज लोकांच्या मनात घर करून आहात तुम्ही? नाही, आजूबाजूला जे घडतंय त्याच्यावर तुम्ही काय करता ते अवलंबून आहे. कारण त्याच गोष्टी आपण तिथे चित्रपटाद्वारे दाखवत असतो. मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला काय पाहायला आवडेल किंवा मला काय ऐकायला आवडेल
त्याच्यावर तो चित्रपट ठरतो. त्यामुळे मी बोलत असताना ते संवाद हे तिथले संवाद असे कागदावर लिहिलेले संवाद नाही, ते आतून आलेले अतिशय स्वाभाविकपणे आपण कलोक्वियल म्हणतो, स्वाभाविक वाटतं ते आपण असे बोलत असतानाचे ते वाटावे, सहज वाटावे. कारण सहजपणा हा जगामध्ये इतका महत्त्वाचा आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. सुनील गावस्कर खेळताना बघितल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे, ह्याला भरतनाट्यमही येतंय, कथकली येतंय, त्याचा पदन्यास बघितल्यानंतर तो ज्या पद्धतीनं खेळायचा, अरे बाप रे. म्हणजे सचिन तेंडुलकर अप्रतिम बॅट्समन, जगामधला थोर बॅट्समन आहे, ग्रेट. पण आमचा हिरो सुनील गावस्कर. कारण सुनील गावस्कर ज्या लोकांबरोबर खेळला, एक तर त्याचा तो दोघांचाही त्यांची उंची कदाचित सारखी असेल, माहिती नाही, पण सुनील गावस्कर म्हणजे बाप रे, तो ज्या पद्धती. सुनीलचं मी म्हणजे तेही तुम्ही पाहिलं, म्हणजे इम्रान खानचं स्टेटमेंट होतं की हा माणसाला बाउन्सर कशासाठी टाकायचा, कारण बाउन्सर टाकल्यानंतर तो असा फक्त होतो आणि असा जाणाऱ्या बॉलकडे पाहत बसतो. इतका फास्ट बाउन्सर तो शांतपणे असा पाहत राहायचा. सुनीलला विचारल्यानंतर तू कसं काय एवढ्या मोठमोठ्या बॉलर्सना खेळला, तो म्हणला मी बॉलर्सच्या विरुद्ध खेळलोच नाही, मी फक्त बॉलच्या विरोधी खेळलो. केवढं छान आहे हे स्टेटमेंट. तो बॉल आहे, त्याला मला मारायचं आहे, मला त्याला थोडीच मारायचं आहे. तर त्या चेंडूबरोबर माझा सामना होता, टाकणाऱ्याबरोबर कधीच सामना नव्हता. कोण कसा टाकतो हा त्यांचं त्यांनी ठरवावं, मला कसं खेळायचं. तर माझा आदर्श आहे सुनील गावस्कर हा. सुनील गावस्कर हा तुमचा ॲक्टिंगमधला आदर्श कोणतं, मी म्हणतो सुनील गावस्कर. म्हणजे तर म्हटलं एकाग्र होणं म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलं त्यांच्या खेळातून. अजूनही सुनील आणि आम्ही भेटतो रेग्युलर, आम्हाला छानपैकी वर्षातून 2-4 वेळ तर नक्कीच भेटतो आणि छान मस्त मजेत असतो आम्ही. मला क्रिकेट हे माझं वेड आहे. पण मग कधी मोहिंदर येतो, सुनील येतो. आता मी आमचं ठरलं आहे की शेतावर सगळे अख्खी आपली 83ची टीम आहे, त्यातले जे जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं. म्हणजे आताचे असतील तेही येतील, पण 83ची टीम त्यातले सगळेजण राहून सगळ्यांनी राहायचं रात्री तिथं. असं मस्त काहीतरी गंमत. तर हे तुम्हाला सगळ्यांना असं एकत्र आणायला जे आवडतं ना, त्यामुळे तुमची नाती मला असं वाटतं की ती जपली आहेत आणि ती तुमच्यासोबत आजही आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तुमच्यासोबत जोडली गेली. अगं गाण्यातली आमचा रशीद खान जो होता, म्हणजे त्याला फोन केल्यानंतर रशीद यार वो गाना वो जो है वो, अर्धा तास तो फोनवर गायचा. रशीद खान हा इतका मोठा गायक, फार अकाली गेला तो. किशोरीताई आमची, पु ल देशपांडे, त्यांच्याकडे गेल्यानंतर ते असे बोलत बसायचे. अरे नाण्या, ते अंकुश रिलीज झाल्यानंतर त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं, इतकं अप्रतिम पत्र होतं. तर आमच्याकडे पब्लिसिटीसाठी, आता ही सगळी माध्यमं आहेत ना, आमच्याकडे त्यावेळी काही पब्लिसिटी पेपरमध्ये जाहिरात देणं मिळणं शक्य नव्हतं. तर आम्ही त्यांना विचारलं की तुमचं हे पत्र आम्ही पेपरमध्ये छापलं तर चालेल का. म्हणजे काय, छापक आहे. ते पत्र छापलं आणि अंकुश म्हणजे सुपरहिट. कारण पु ल देशपांडे म्हणतायत छान, म्हणजे ते छान असायला पाहिजे. आमच्या मराठी माणसांची ती धारणा होती, कोण काय म्हणतंय. आज नाना काय म्हणतात ही सुद्धा मराठी प्रेक्षकांची धारणा आहे. नानांनी जे म्हटलं ते नाही, म्हणजे आता भाईनी जे म्हटलेलं, पुलंनी ज्यावेळी काही गोष्टी त्यांच्या ते कॉन्ट्रोवर्सी झाली, अमुक झाली, ते वेगळ्या दुनियेमध्ये वावरणारी ही मंडळी होती. तात्यासाहेब शिरवाडकर किंवा आरती प्रभू, ही सगळी मंडळी काहीतरी वेगळंच ह्याच्यामध्ये वावरणारी. खरं तर ही हे असे देवदूत होते माझ्यासाठी. तुम्ही कधी सुरेश भटांना भेटला होता का? हो, कितीतरी वेळ. म्हणजे मी नागपूरला गेल्यानंतर खूप वेळ भेटतो, ग्रेस किंवा हे. पण माझं जे नातं जुळलं ते तात्यांशी किंवा पुलंशी, वसंतराव देशपांडे, काय कोण कोण तू, अबिदा परवीन म्हणायच्या की तुम्ही ती कविता म्हणा, मग मी त्या एका ओळीला मी चाल देते, मी आपण समोर स्टेजवर बसून दोघंही, तुम्ही कविता म्हणा ती कैसे बताओ मैं तुम्हें, मग मी त्याला चाल देईन तिथल्या तिथे. आता केवढी मोठी प्रज्ञा असलेली बाई. किंवा मी मगाशी म्हटलं की एक दिवस आम्ही असेच बसलेलो असताना आमचे बिरजू महाराज आणि आम्ही असे बसलो होतो,
ते म्हणले नाना वो कविता है वो एक दिन हम स्टेज पे ये कर. मैंने कहा नहीं सर. मैंने अच्छा अच्छा बोलो तो सही जरा. हां तर मी ते कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुमको ना. आणि मग ते नुसते परफॉर्म करत होते. अरे बाप रे. मी म्हटलं बाबा बाबा. पराकोटी काय असते. पराकोटी हा शब्द ह्या मंडळींना लागू पडतो. आणि आम्ही एकदा नेहरू सेंटरमध्ये मी गाणं ऐकायला गेलो होतो. हरिप्रसाद चौरसिया त्यांचं गाणं. ते इंटरवलमध्ये मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं हरिजी अरे नाना जी आप आए हैं पहले बता देते तो मैं थोड़ी तैयारी करके आता आज. मैंने कहा यार जूता मारने का अच्छा तरीका है आपका. नहीं नहीं सच कहता हूँ. आणि मग नंतर इंटरवल नंतर मी ऑडियन्समध्ये जाऊन बसलो. मग त्याच्यानंतर ते आले बसले आणि मला ऑडियन्समधून नानाजी कहाँ बैठे आप. मी पहिल्यांदा ओझ दिली नाही. पण शेवटी 2-3 वेळ झाल्यानंतर हाँ नमस्ते सर. अच्छा बताइए क्या बजाओ. मैंने कहा ऐसे मत करो हमको हमें कुछ नहीं आता हम सुनते हैं. नहीं बताइए. मैंने कहा अच्छा ठीक है हम पहाड़ी सुनना चाहेंगे. त्याच्यानंतर ती एवढीशी बासरी त्या पहाडीला त्याचे खूप वेळ पुढचा जो हाफ होता तो पहाडी फक्त आणि तेवढा ते सांगायचा मुद्दा असा आहे की मी मोठा नाही ते मोठे आहेत की माझं लहानपण त्यांनी इतकं मोठं करून ठेवलं होतं छान मला स्वतःला. सगळीच ही मंडळी खूप मस्त. अण्णा आमचे भीमसेन जोशी या श्रीमंत या असं ते काय चाललंय नवीन. वा 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 छान. ही मंडळी आपल्याला शिवली. तसा माझ्या वृत्तीप्रमाणे जर विचार केला तर मी अस्पृश्य आहे. पण या थोरा मोठ्यांचं मला स्पर्श झाल्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी कुठेतरी त्यांच्यातलं झिरपलं माझ्यामुळे. मी मुळात गुंड प्रवृत्तीचा माणूस आणि मी जर चॅनलाइज झालो नसतं तर मी गुंडच झालो असतो. अगदी खरं. पण ते माझ्या नशिबानं ती दिशा मिळाली. त्यामुळे मग किती महत्त्वाचं असतं ना सर. म्हणजे आपल्यामधली जी एनर्जी आहे आपण म्हणूयात की ती डिस्ट्रक्टिव्ह एनर्जी कन्स्ट्रक्टिव्हकडे नेणं किती महत्त्वाचं असतं. आणि आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा सहवास आणि संगत ते आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकते. बट किती त्याला सगळेच कारणीभूत असतात. त्यामुळे माझ्यातला मी जर वजा केला तरच मला काहीतरी करता येतं. मी खूप वेळा जातो इथे येरवडा किंवा नाशिक जेलमध्ये किंवा नागपूरला सगळीकडे जेलमध्ये जाऊन मी कैद्यांशी बोलत असतो. काय कशामुळे झालं काय झालं. तर म्हटलं तुमच्यातला आणि माझ्यातला फरक एवढाच आहे. सगळेच आम्ही गुन्हेगार आहोत. तुम्ही पकडले गेलेत आम्ही पकडले नाही गेलो एवढाच फरक आहे म्हटलं. तर त्यामुळे स्वतःला तुम्ही झाला गुन्हा त्याच्याबद्दलची शिक्षा भोगताय तुम्ही ही संपणार. त्याच्यानंतर तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून पुन्हा समाजामध्ये यायला पाहिजे आणि जगायला पाहिजे. सर हा विचार काय येतो की त्यांना जाऊन आपण भेटलं पाहिजे. नाही मला असं वाटतं की काय नाही एक आपल्या नकळत्या क्षणामध्ये कुठेतरी चूक होऊन जाते आणि मग आयुष्याची अतिशय महत्त्वाची वर्ष आहेत ती तुम्हाला त्या 4 भिंती आड तुम्हाला काढावी लागतात. तर ते वाईट आहे आणि ती माणसंच आहेत सर. ते शेवटी एक गुन्हा आहे फक्त एक कुठला तरी त्या स्पर ऑफ अ मोमेंट त्यांनी काहीतरी ते केलेलं आहे. त्या क्षणामध्ये कुठेतरी ढळला तोल आणि त्यामुळे ते तिकडे गेले. मी जसा झालो असतो माझा कित्येक वेळ तोल गेला. मला कदाचित समोरच्यानी माफ केलं असेल पण नाहीतर मी सुद्धा तुरुंगात असू शकतो ना. तर त्यामुळे मला नाही वाटत कायमस्वरूपी कोणीतरी छान आणि कायमस्वरूपी कोणीतरी गुन्हेगार किंवा वाईट असतो. ग्रेमध्ये असतंच फक्त ब्लॅक अँड व्हाईट असं नसतं काही. खूप कमाल वाक्य तुम्ही म्हणाला आहात. त्यामुळे आपण समोरच्याकडे बघतानाचा आपला पर्स्पेक्टिव्ह बदलणं फार आवश्यक आहे. कारण की आपण बऱ्याचदा समोरच्याला टॅगलाईन देतो की नाही ती व्यक्ती अशीच आहे ती व्यक्ती तशीच आहे. पण त्याच्यामधली जी गोष्ट आहे ती पण शोधायला पाहिजे. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की वनवास हा सिनेमा करताना जेव्हा तुम्ही हे कॅरेक्टर केलं त्यातली काय काय गोष्टी तुम्ही शोधल्यात आणि त्याला डेव्हलप केलं. मी तुला खरं सांगू का माझ्यासमोर रेफरन्सेस माझी आई होती माझ्या मित्राचे वडील होते माझा एक भाऊ होता की तुम्ही मंगेश होता. मंगेश मधलं खूप आहे त्याच्यामध्ये कुलकर्णी की त्याची तंद्री लागल्यानंतर तो त्याच्यामध्येच असायचा. तो तिथून पुन्हा इथे यायला त्याला वेळ लागायचा. बरं त्याची सवय अशी की तो माझ्याशी कधीच सरळ बोललाच नाही. कारण तो यातलं ते अमुकच आहे. मागे माझ्या खूप माझी स्तुती करणार नानासारखं नाही कोणी असं नाही तसं.
पण समोर आल्यानंतर कधी एक शब्द चांगला बोलेल तर हा. जाण्याच्या अगोदर गेल्या वर्षी मी त्याला म्हटलं, अरे शेतावर सगळे आले होते, आमची बबडी आणि त्याची मोठी बहीण सुद्धा, त्यांचे मिस्टर, सगळीच्या सगळी फॅमिली तो येऊन, हां नानांनी हे केलंय, नाना सगळं माझंच आहे, त्याचंच आहे, अशा पद्धतीनं वावरत होता. अजून काय लागतं. खरंय. 68 सालापासूनचा माझा मित्र, जे मध्ये आम्ही एकत्र होतो, अप्रतिम लिहायचं. पुन्हा तेच चॅनलाइज झाला नाही, कारण समोर तू आल्यानंतर तो तुझ्याबद्दल कधीही चांगलं नाही म्हणला, त्यामुळे सगळे तुटत गेले. तुझ्या मागे तो चांगलं बोलतो हे तुला माहिती नाही, कारण तुझ्या तोंडावर तो वाईट बोललेलं तुला माहिती आहे. हां, त्यामुळे तुझ्या डोक्यात तेच. पण ते गोंधळ त्याचा, चुकीच्या ठिकाणी चुकीचे शब्द त्यांनी त्यावेळी वापरले, मनामध्ये काही नसायचं. पण ते आता आपण एखादी म्हणतो नाही, हां छान आहे, चांगलं आहे, ते कसं वाटतं ते तुला, चांगलं आहे, भिकार आहे असं तो म्हणायचा. भिकार आहे, लिहू नकोस असलं पुन्हा काहीतरी, फालतू आहे, ज्यांनी चांगलं म्हटलंय ते तुझ्यापेक्षा विकार आहेत, असं मग त्याचं. मग तिथे तुटतो ना माणूस. हा, म्हणजे त्याचा तो हार्श होता, पण तो वाईट नव्हता, तो छान होता, हळवा होता खूप, नाही तर इतकं छान कसा लिहू शकेल. पण ते काय कोण जाणे, त्याचं अतिशय स्प्लिट पर्सनॅलिटी होती त्याची. सर, खूप दिवसानंतर तुम्ही हिंदी चित्रपट केलेला आहे, तर आत्तापर्यंत भरपूर ऑफर्स तुमच्याकडे येत असतील, त्याला नाही म्हणणं जड जातं का? नाही नाही, नाही म्हणणं नाही, हो म्हणणं जड जातं. नाही म्हणणं कसं होतं, खूपशा टुकारच असतात, पण त्याच्यातलं छान जे काही आहे ना, ते आपल्याला काय म्हणायचं आहे ते त्या कथानकात आहे का, हे म्हणतोय आपण, त्याशी काही जुळतंय का, आपण ती सिमिलॅरिटी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक सामान्य माणूस म्हणून हे मला पाहायला आवडेल का? हो आवडेल, तर मग मी ते करतो मला. आणि पुन्हा त्यात वेगळं आहे का काही, कॅरेक्टर हे काही नटसम्राटमधलं नाही, किंवा आपला माणूसमधलं नाही, किंवा काही नाही, किंवा तो असा उगाच काहीतरी असं नाही, तो मस्त रावड्या माणूस आहे. आणि तो तुम्ही सतत सिनेमामध्ये विसंगतीतून हसत राहता, आणि तो ब्लॅक ह्युमर तो विचित्र आहे. आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी केलेली कामं, अप्रतिम कामं केली आहे सगळ्यांनी. तुम्ही शाळेमध्ये असताना तुमचं पाठांतर खूप भारी होतं का? पाठांतर अजूनही चांगलं आहे. शाळेत असताना असतं तर मी कुठेतरी मग अकॅडमिक ह्याच्यामध्ये होतं तेव्हा त्याच्यामध्ये गेलो असतो, पण मला ते कधीच नाही. मला एक तर मी मध्यंतरी दिल्लीला गेलो होतो आणि इंटरव्ह्यू चालला होता आमचा, आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तर तो असं ते सगळे हे आहेत ना, नोएडामध्ये मोठमोठे अशा न्यूज हे आहेत ना, सगळे न्यूज रूम्स आहेत हां तिकडे, तर तिथे असे असे लाईनीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 15 आणि अशा एक 40-50 लाईन, म्हणजे 150-200-300 माणसं अशी बसलेली आहेत, 300 400 500 600 काहीतरी, आणि त्यांचा स्क्रीन इथे दुसरा बसलाय, तिथे तिसरा बसलाय, इथे लागून एकमेकांकडे असे सुद्धा बघत नाहीत, हॅलो सुद्धा नाही, काय नाही. ते जिवंत थडगे असतात तसं वाटत होतं ते. मी मग शेवटी तिथनं एक स्टूल घेतलं, त्याच्यावर असं उभा राहिलो, म्हटलं एक सगळ्यांना असं म्हटलं, असं जर करत राहिलात एक दिवस मरून जाल, वेडे व्हाल, ह्या नोकऱ्या सोडा, असं मी त्यांना सांगितलं. तुमचं जगणं जे आहे हे स्क्वीज करून घेतात त्या सगळ्या कंपन्या. तुमची जगण्याची जी अतिशय प्राईम तुमचा टाईम आहे, तुम्ही 40 वर्ष तुम्ही म्हणता आता पैसे कमवू आणि मग आम्ही अमुक करू, गावी जाऊ, घर घेऊ, काही नाही. जगण्याची जी उर्मी आहे सगळी स्क्वीज करून घेतली आहे, बदल्यामध्ये तुम्हाला काही पैसे दिलेले आहेत. जगा जगा जगा, हे असं नका करत बसू, असं मी बोललो. त्यांच्याचकडे तिथे गेलेलं असताना सगळेजण असे काय आहे, 30 कोटी होते, 140 कोटी झालो आपण. धडपड, वेळ नाही एकमेकांकडे पाहायला. आमचीच दुःख आम्ही एवढी मोठी करून ठेवली आहे. खरं तर दुःख नाही आहे, जगणंच इतकं कोतं करून ठेवलेलं आहे ना, त्यामुळे चालले. मनमुराद आनंद, मी तुला खरं सांगतो, तुमचा हा गैरसमज आहे. नटाना मनमुराद आनंद कसला असतो तुला सांगू ना, मला वाटतं ते याद्वारे मी तुम्हाला सांगितलं. आता हा संपला, आता मी उद्या जातोय ते वेगळं, तर त्या कॅरेक्टरची आता दुःख मी वागवत राहणार. तो संपला की दुसऱ्याकडे. त्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीनं जगताच येत नाही. आम्हाला मी
काही काही वेळा असं होतं की मी विसरून गेलेलो आहे की मी नाना म्हणून कोण आहे. कारण मला माझं जगता येतं का, म्हणजे मला मी तेवढा वेळ काढला, पण काही नटांची जी अवस्था होते ते नटसम्राटाची झाली की नंतर तुम्हाला वास्तवता आणि नाटक याच्यातली ती हेच अतिशय पुसट रेषा आहे, ती झाली गेली. मग ते कधी इकडे कधी तिकडे तुम्ही मग ते भ्रमिष्ट होतात ती मंडळी. तसं मी भ्रमिष्ट नाही झालो अजून, पण हे असं काहीतरी करायला मिळतं याच्यासारखं ह्या वयामध्ये जाऊन तुम्हाला म्हणेन त्या पद्धतीनं, म्हणेन त्या डेट्स, म्हणेन ते पैसे. मी अतिशय तसं काम करायला अतिशय विचित्र आहे माणूस, म्हणजे काम करणं कठीण आहे माझ्याबरोबर. कठीण नाही आहे, पण मला मी माझ्या पद्धतीनं माझं ते काम झालं की मग तिथे कोण, मी एकटा राहतो. मग शूटिंग नंतर मला कोणाचे चेहरे पाहायला नाही आवडत, दिग्दर्शकाचा नाही, कोणाचा नाही. कारण मला मग ते एकटं की केलंय त्याचं ते काय झालंय का बरोबर, अमुक काय याच्याबद्दल आपलं सबकॉन्शियसली आपण स्वतःशी बोलत राहतो. मग एखादी गोष्ट वाटली नाही अशी आहे तर पुन्हा जाऊन दुसऱ्या दिवशी ती रेक्टिफाय करायची की उद्याचं काय अजून आहे ते तुम्ही पुन्हा स्वतः होणं गरजेचं असतं. त्यामुळे पुन्हा मी त्यांना अतिशय वाईट घाण शब्दात बोललो, तुम्हारी मनहूस सूरत मुझे देखनी नहीं है, जाओ तुम, मैं जाता. हसतात ते. पण त्यांनाही माहिती ना तुम्ही तसे नाहीये, तुम्ही बोलतात पण नाही, पण तेच ते. पण मला आरशातही पाहायला आवडत नाही फारसं. म्हणजे त्यावेळी तुम्हाला आता इथे 2 ह्याच्यामध्ये तो आणतो जरा केस, आता म्हटलं केस जरा विस्कटले तर मी अजून किती वाईट दिसणार, याच्यापेक्षा तर वाईट दिसू शकत नाही. तर सरते शेवटी मी दिसतो कसा याच्यापेक्षा माझं काय आहे, काय करतोय हे महत्त्वाचं आहे. तिथे ठीक आहे, पण छान होईल ही फिल्म, लोकांना अतिशय खूप आवडेल, खूप 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 आवडेल. खूप काहीतरी छान, एकाच वेळी तुम्हाला हसता येतंय खूप आणि नकळत तुम्ही झिरपताय, उघळताय. ते गंमत आहे, छान कॉम्बिनेशन आहे. ते अप्रतिम सगळ्यांची कामं आहेत. दिग्दर्शक आमचा फार गोड. त्यांचंच अनिल शर्मा सरांचंच लेखन दिग्दर्शन आहे, त्यामुळे ते पण खूप महत्त्वाचं असतं ना जेव्हा चित्रपटाचा दिग्दर्शकच लेखक आहे. तर नाही, लेखक मी पण आहे त्याचा, आम्ही सगळ्यांनी मिळून लिहिलेली आहे. ओके. हां, त्यांनी टायटल घेतलंय फक्त. सर सिनेमाचं टायटल हे सुद्धा खूप मॅटर करतं. म्हणजे असंच आपण तुमच्या सिनेमांचं बघतो, मला अजूनही म्हणजे तिरंगा, क्रांतीवीर, प्रहार, त्याच्यानंतर अग्निसाक्षी, खामोशी, ही खूप काही सांगणारी आहेत. तसं आता याचं आहे वनवास. हा बघ ना, आता त्याचे काय अपने नावाचा जो सिनेमा होता, अपने तो अपने ही होते हैं आणि इथे अपने ही वनवास देते हैं या, तर ती कॉन्ट्रडिक्शन जी आहे की आपल्याला तिथे येणारी तुमच्या आयुष्यात येणारी मुलं, इथे येणारी किंवा आजूबाजूची मंडळी, तर त्यामुळे आणि पुन्हा तेच ग की माझ्या याच्यामधून मी डावलला गेलेलो आहे याचं दुःख फार मोठं असतं. सर आजच्या पिढीचं कुठे चुकतं असं तुम्हाला वाटतं? असं नाही आहे, आजच्या पिढीचं नाही. आता बघ ना, घरं इतकी महाग झाली आहे, एकत्र कुटुंब पद्धती करे, तुमचं काय चुकतं? तुम्हीच आपल्या विवंचना इतक्या मोठ्या झालेल्या आहेत ना, त्यामुळे मग मला इथे इतकं असं बघता येत नाही. फास्ट लाईफ झालंय, त्यामुळे इथे बघेपर्यंत इथे ॲक्सिडेंट होईल, त्यामुळे मग मला सगळीकडे पाहता येत नाही. एकच आहे की आजच्या मुलांना आईवडील म्हणजे आमच्यासाठी तर देव, त्यामुळे मी देवळात जाण्याची मला कधी गरज भासली नाही, कारण आम्हाला घरामध्ये देव होते. तसं प्रत्येकाने याची जाणीव ठेवावी की घरात देव आहेत, कारण काय पद्धतीनं ते तुमच्यासाठी झिजत असतात ते तुम्हाला कळायला पाहिजे. बाकीचं काय ठीक आहे, तुम्ही लांब राहताय, नाईलाज आहे, बघा तर त्यातला सुवर्णमध्य तुम्ही कसा गाठायचा. आजच्या तरुण पिढीकडे बघताना तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटते की काय गोष्ट त्यांनी स्वीकारायला पाहिजे किंवा काय त्यांनी ती त्यांच्या कुटुंबासाठी? नाही बाबा, मी खरं तर ह्या आजच्या ज्या जगण्याचा मला काही माहितीच नाही आहे. मी याच्यामध्ये मी पूर्ण अनभिज्ञ आहे. मी एका गावाखेड्यामध्ये राहतो. 2000 पासून आता जन्माला आलेली 20, 22, 24 वर्षाची जी मुलं आहेत, तर त्यांनी त्यांचं जगणं काय आहे आणि कसं जगावं हे मी कसं सांगणार? माझ्याकडे नाही. एकच मी पुन्हा तेच सांगेन की आई वडील आपल्यासाठी काय करतायत त्याची जाणीव त्यांनी कधी विसरू नये. कारण आपल्या जगण्याच्या पलीकडे, शिक्षणापलीकडे, माझी वैवाहिक आयुष्याच्या पलीकडे सगळ्याला कारणीभूत असलेली ती 2 मंडळी आहे. त्यांना कधी आयुष्यात अंतर देऊ नका आणि दुखू नका. वनवासाची भूमिका त्यांना कधी वनवास देऊ, त्यांना कधी तो अरे बापरे. म्हणून मला मुलं ज्यावेळी जातात मला कायम हा आक्षेप आहे बरं का, की मुलं परदेशी गेलेली आहेत
आणि इथे आई वडील दोघंच आहेत. एक मुलगी माझी एक मुलगा माझा टोरंटोला आहे, एक सॅन फ्रान्सिस्कोला आहे, आणि तिसरा आमचा जो आहे तो आता इंग्लंडला गेलेला आहे. ऑल ऑफ देम दे आर मॅरिड, सो दे आर ॲब्सोल्युटली सेटल, नाईस. मग तुम्ही खुश, आनंद, तिन्ही छान झाली आहे. मग काही वैषम्य नाही. फक्त एकच आहे, काय होतं की मग कधीतरी एकटं वाटतं, त्यांना सुट्या नसतात, त्यांना ते भेट. तर मग त्यातल्या एका आमच्या मित्राच्या बायको वारली, तर त्याचा एक मुलगा आला आणि दुसरा नाही आला. तो म्हटलं अरे तो आला नाही आई. तो म्हटला नाही, रजा नव्हती, बाबा गेले की तो येईल. असा अभावितपणे तो बोलून गेला. त्यावेळी मला, कारण वस्तुस्थिती असेल की त्यांना रजा नाही, त्यांचे कामाचं हे असेल, पण हे आई गेली म्हणून तो हा एक आला आणि बाबा गेले की तो येईल कदाचित. तर हे आईवडिलांची विभागणी फाळणी मला ते, म्हणजे मी जाणार, बाबा जाणारच असतो एक दिवस, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्याच्याकडे इतका त्रयस्थपणे तुम्ही पाहू शकता का? मी नाही पाहू शकत. तर त्यामुळे तुम्ही कसे डील करता त्या गोष्टीशी, ते ह्या जनरेशनला मी तसं कसं सांगा. बरं सगळे वाईट आहेत अशातला बघ नाही, एखाद दोन हे उदाहरणं मी सांगितलं ते कदाचित रेअर असेल. सगळीच पिढी अशी आहे आणि असं बोलण्यात अर्थ नाही आहे, पण त्यांच्या अडचणी वेगळ्या. आपण तुमचं आणि मल्हारचं रिलेशनशिप कसं आहे? उत्तम. मी तुमच्या बाबाचं आणि तुमचं आणि मल्हारचं आणि तुमचं काही नाही, तीच नाती आहेत आमची. आम्हाला माझ्या वडिलांचं आणि माझं, आईचं आणि माझं, मल्हारचं आणि माझं, तर आम्हाला त्याच्यातमध्ये कारण माझ्या भावंडांशी माझं, माझ्या भावंडांच्या ज्या बायका आहेत, वहिन्या माझ्या, त्या वहिन्या कधीच नाही, त्या भावंडांसारख्याच होत्या. म्हणजे माझी नाती आमची कशी काही हे नाही आहे. म्हणजे आम्ही मुळामध्ये लोअर मिडल क्लास, तर त्यामुळे जपण्यासारखं आमच्याकडे नातीच होती. बाकी पैसा वगैरे जपण्यासारखं काही नव्हतंच. त्यामुळे आणि मग कदाचित ते आल्यानंतर असं वाटायला लागलं, पैसा आल्यानंतर, की ही जपण्याची गोष्ट नाही, ही येते आणि जाते. जपण्यासारखं फक्त एवढंच आहे. त्यामुळे ती जपली. त्यामुळे हे बघताना तू, आणि ते सतत हसत, तुम्हाला असं नाही आहे की मुखात दुर्बळ झालं काय, असं काहीतरी रडत नाही आहे. ते मस्त आहे, खूप मस्त. सर एखादी मस्त रेसिपी आम्हाला सांगा ना. रेसिपी काय जी असं वाटतं की अरे ही तुम्ही बनवाच किंवा तुमची आवडते. असे काही चित्रपट केलेले आहेत की त्याच्यात मी तुम्हाला खूप पकवले, रेसिपी चुकल्या, त्या इतक्या घाणेरड्या होत्या ते नेहमी. ते काही चुकतं ना, पण त्याला तुम्ही एकटेच, म्हणजे ही फिल्म खूप चालली तर त्याला मी एकटा जबाबदार निश्चितच नाही. तसं एखादी फिल्म पडते त्यालाही जबाबदार नाही, त्याला खूप लोक कारणीभूत असतात. पण रेसिपी मधलं काही नाही, पदार्थ तुम्हाला काय येईल. मी मटण अप्रतिम बनवतो. मटण किंवा बकऱ्याचे प्रकार मी खूप छान बनवतो. आणि तेवढेच मग अळूचा फतफद्यापासून ते अगदी, मी त्या दिवशी मोदक बनवले. हो, मला उकडीचे की रेग्युलर? उकडीचे. हां, पण मग मी नंतर सांगितलं त्याला, त्या बरोबर हे आल्या नव्हत्या, म्हटलं व्हायला मोदकच म्हणायचं. हे खाण्याचं जे आहे, पदार्थ बनवण्याचं, हे कोणाकडनं आलंय? आईकडनं आलंय, आजीकडनं आलंय? आईकडे. पूर्वी कसं होतं की पूर्वी आपल्याकडे विटाळ मानायचं ना, की नाही शिवायचं नाही, अमुक नाही तमुक नाही. मग त्यावेळी आई लांबून सांगायची, हे कर, मग ते कर, मग ते कर. 5 वर्षाचा मुरुड जंजिराला ते स्टोव पेटून द्यायची फक्त ती, आणि मग त्याच्यावर सुद्धा असं पाणी शिंपडायची मग नंतर, आणि मग झाला शुद्ध तो. आणि मग त्याच्यावर आम्ही मग हे टाक, मग आता थोडं एवढंसं तेल टाक, मग मोहरी टाक, आता जिरं टाक, थोडीशी हळद टाक, स्टोव कमी कर, कडू होईल नाही तर, आणि आता हिंग टाक, डवळ टाक, कांदा. आता हे असं करून ते नाईलाजातून तर मग ते शिकायला लागलं होतं. पण मग आता ते छान झालं. आता मग त्यामुळे माझ्याकडे अल्टरनेटिव्ह प्रोफेशन तयार आहे. ओके, गुड सर. आता एक शेवटचा प्रश्न आहे. वाचनाच्या बाबतीत जर बोलायचं तर कुठलं पुस्तक सध्या वाचताय? आता मी सर्वा म्हणून आहे व्यंकटेश माडगूळकरांचं, ते मी 3ऱ्यांदा वाचतोय. सर्वा म्हणजे काय आहे की तुमचं
मळणी झाली की त्याच्यामध्ये सगळं घेऊन जायचं नसतं. काही ज्यावेळी तुमची पीक येतं त्यावेळी तिथं पाखरं येतात खायला. सर्व म्हणजे पीक झोडून झाल्यानंतर सुद्धा तिथे काही सोडून जायचं. तो जो असतो पाखरांचा जो हे असतो देणं आपण लागतो. सगळं पीक आपलं नसतं, कारण आपण एक दाणा लावला ना त्याचे 200 झाले ना एका कणसात, मग त्यातले सगळे दाणे आपले नव्हे, हे याचे हे याचे हे याचे हे याचे. तर ती जी वृत्ती आहे, पूर्वी 12 बलुतेदार होतं, पूर्वी आपण हे द्यायचं नाही ना, पैसे नाही, आपण धान्य द्यायचं. तर त्यावेळी मला ती फार सगळ्यांची कशी नाती होती, सगळेजण घरी. आणि मग हे कशी आहे रे मुलगी, काय करते आता, हे झालं तिचं लगीन झालं, अरे का नाही शिकवलं, नाही झाली किती आता 14 वर्षाची, अरे 14 वर्षाची, मग काय आता काय आहे, असं करून ते. तर ती नाती मस्त होती. सगळं ते जुनं काय होतं, जुनं कधी जुनं होत नाही, नवीन जुनं होतं ना. त्यामुळे आम्ही जुने आहोत, त्यामुळे आम्ही अजून जुने नाही होणार. नवीन जे आहेत ते मात्र जुने होतील. खूप मस्त आहे सर, खूप मस्त, खूप छान वाटलं तुमच्यासोबतच्या ह्या गप्पा कधीच संपू नये असंच प्रत्येक वेळेस वाटत असतं. पण पुन्हा भेटण्यासाठी आम्हाला कारण द्याल, पुन्हा एखादा छान चित्रपट, पुन्हा सिनेमापेक्षा आपण एकदा निवांत असेच भेटू, म्हणजे आपल्याला अवांतर बोलता येईल. मलाही आवडेल सर. हा नक्की सर, नक्की सर. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. आणि पुन्हा भेटूयात, नक्की भेटूया. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.